LS मराठीमध्ये आपलं स्वागत। स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। बीडमध्ये एफडीएची कारवाई। केकमध्ये मृत झुरळ आढळल्याच्या तक्रारीनंतर लिंबा गणेश येथील मधुर स्वीट होमवर एफडीएची धाड, परिसरात खळबळ। बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पैशाचं झाड आंदोलन। आंदोलनकर्त्यांकडून वन विभागातील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रांगोळीच्या माध्यमातून थोर महापुरुषांना रांगोळी साकारत मानवंदना। अमरावतीत रांगोळी चित्रकार प्रमोद आरवी यांच्या मार्गदर्शनाखाली महापुरुषांची सुंदर रांगोळी। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी दाते पाटलांच्या 7व्या दिवशीही अन्नत्याग आंदोलनाची भूमिका। पालकमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांशी चर्चेचं आश्वासन, सरकारच्या भूमिकेकडे आंदोलकांचं लक्ष। नाशिकच्या देवळा लोहणेर येथे भटकी कुत्री आणि मांजरींना विषारी चिकन खाऊ घालून ठार मारल्याची क्रूर घटना। 21 कुत्री आणि 2 मांजरींचा मृत्यू। 2 संशयितांविरुद्ध देवळा पोलिसात गुन्हा दाखल। नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या विस्ताराने। नाशिकमध्ये एक अशी घटना घडली आहे जी घटना पाहिल्यानंतर तुम्हा सर्वांना तोंडा बोट घालावीशी वाटते। मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील ध्वजारोहण कार्यक्रमास हजेरी लावली खरी, पण आजचा स्वातंत्र्य दिन कितवा हेच त्यांना माहित नव्हतं। शेवटी त्यांनी महापौरांना आजचा स्वातंत्र्य दिन कितवा आहे हा प्रश्न विचारला आणि मग महापौरांनी त्यावर उत्तर दिलं, 80वा स्वातंत्र्य दिन। आता गिरीश महाजन यांना आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन कितवा हेच माहित नाही बोलल्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात यावरूनच आता चर्चा रंगली आहे। आणि आता बातमी मुख्यमंत्र्यांची। विरोधकांनी एडा बनून पेडा खाणं बंद करावं अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। गेल्या अधिवेशनात सरकारनं नवं बिल आणलं होतं। महिला आरक्षणासाठी जनगणना आणि डिलिमिटेशन करणं अत्यंत गरजेचं आहे असं त्यांनी यावेळी विरोधकांना सुनावलं। विरोधकांनी सहकार्य केल्यास 2029 मध्ये नारी शक्ती बिल पास होईल। विरोधकांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे अशी गंभीर टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। विरोधकांनी एडं बनून पेढा खाणं बंद करावं असा टोलाही त्यांनी लगावला। महिला आरक्षणासाठी जनगणना आणि डिलिमिटेशन करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। विरोधकांनी सरकारला सहकार्य केल्यास 2029 मध्ये नारी शक्ती प्रत्यक्षात आणता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। गेल्या अधिवेशनात सरकारनं या संदर्भात नवं बिल आणलं होतं अशी माहिती देत विरोधकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली। प्रधानमंत्री मोदयांनी सर्व पक्षांना अपील केली आहे, महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याची। त्यावर काही प्रतिक्रिया मी देखील बघितल्या, या फार सिलेक्टिव्ह प्रतिक्रिया आहेत। याचं कारण 2023 मध्ये संविधान संशोधन करून ज्यावेळी महिला विधेयकाला मान्यता दिली त्यावेळी 2 कंडिशन त्याच्यामध्ये टाकण्यात आलेल्या आहेत, सेन्सस पूर्ण करणं आणि सेन्सस पूर्ण करून डिलिमिटेशन करणं आणि त्यानंतर महिला विधेयक लागू करणं। त्यामुळे जोपर्यंत सेन्सस पूर्ण होत नाही आणि डिलिमिटेशन होत नाही तोपर्यंत महिला विधेयक लागू होऊ शकत नाही। मग सेन्ससला वेळ लागतो आहे हे बघितल्यानंतर मागच्या अधिवेशनामध्ये
केंद्र सरकारने नवीन संविधान संशोधन आणलं होतं की ज्याच्यामध्ये नवीन सेन्सस होत नसेल तर जुना सेन्सस लागू करून ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भात ते संविधान संशोधन होतं. परंतु काही विरोधी पक्षांनी त्याला मान्यता दिली नाही आणि त्यामुळे 2/3 मेजॉरिटी न मिळाल्यामुळे ते विधेयक पडलं आणि म्हणून आज 2023च्या विधेयकाप्रमाणे परिस्थिती आहे आणि त्या विधेयकाप्रमाणे जर महिला आरक्षण द्यायचं असेल तर सेन्सस पूर्ण करणे आणि त्यानंतर डिलिमिटेशन करणे हाच पर्याय आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरा पर्याय पाहिजे असेल तर जे नव्याने संविधान संशोधन मांडलेलं आहे त्याला समर्थन देणं हा एकमेव पर्याय आहे. 2023ला एकमताने तुम्ही विधेयक मान्य केलं, त्यामुळे तुम्हाला हे माहिती आहे की त्या विधेयकात या 2 प्री कंडिशन शिवाय महिलांना आरक्षण दिलं जाऊ शकत नाही आणि ते जर द्यायचं असेल तर नवीन विधेयक आणावं लागेल. हे सगळं माहिती असताना आपल्या बोलीभाषेमध्ये येडा बनून पेढा खाणं हे बंद करा. खरोखर महिला आरक्षण आणायचं असेल आणि महिला आरक्षणाला तुमचं समर्थन असेल तर संविधान संशोधनाला मान्यता द्या, 2/3 मेजॉरिटीने ते मंजूर करा. तर आणि तरच महिलांना 2029ला आरक्षण मिळू शकेल. नाहीतर खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे विरोधी पक्षाने करू नये. जुन्नरचे आमदार शरद सोनवणेंची जीभ घसरली. तुम्ही निवडून दिलेला खासदार जिवंत आहे की नाही? सोनवणेंची डॉक्टर अमोल कोल्हेंवर आक्षेपार्ह शब्दात ही झालेली टीका. पत्रकारांना सोनवणेंचा दम, माझ्यावर कलम लागलीत मी बघून घेईन. आमदार सोनवणेंच्या वक्तव्यानं आता वाद निर्माण झालाय. पत्रकारांनाही त्यांनी सुनावलंय. जुन्नरच्या राजकारणातून एक वादग्रस्त प्रकार समोर आलाय. शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे यांनी जाहीर सभेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली. तुम्ही निवडून दिलेला खासदार जिवंत आहे की नाही असा सवाल केल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही सोनवणे यांनी दम दिलाय असं म्हटलं जात आहे. माझ्यावर आधीच खूप कलमं लागलीत मी बघून घेईन असं वक्तव्य त्यांनी केल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकारामुळे लोकप्रतिनिधींच्या भाषेवरून आणि पत्रकारांना दिलेल्या कथित धमकीवरून आता नवा वाद निर्माण झालाय. माझे हा विषय माझा आहे. त्या माझ्याने गोंधळ करून ठेवला तुमच्या सगळ्यांचा. आणि का सगळ्याचे तुला कौतुक बिल सांगतो काय ते हे मला याची वेळ झाली नसती पाहिजे असं बसायचे. ते तुमचे लाड लागतात आपल्या सगळ्यांना. मी अतिशय स्पष्ट सांगतो यांचे लाड लागतात वाणी साहेबांचे. आणि तुम्ही धंदा मांडून ठेवलाय ना सर्वांनी धंदा. हे धंदे बहुत झाले सगळे. हे इथून धंदा लढवते हे वाणी. मी आपल्याला सांगतो ऐका सत्य काय आहे मला सांगा. 21 सुनावणीच्या बाबतीमधला काल त्याने रिपोर्ट केला. नाही काय केलं त्यांनी काय लिहिलं स्पष्टपणे रद्द झाली. दरवर्षी लिहिलेल्या का 21 तारीख रद्द झाली का मॅडम? नाही. मग मला सांगा हे का हे कशासाठी? जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला तुम्ही? पण जाऊ द्या ते 15 वर्ष उद्या ते आणि मी आहेत हात मी पाहतोच एकदा ते आहेत ते शरद सोडे माझं नाव आहे. असे माझ्या खूप कल्प लागलेली आहे. आणि आता बातमी जळगाव मधली. जळगावच्या भुसावळमध्ये अमानुष मारहाण झालेल्या पीडित तरुणाच्या आईनं मंत्री गुलाबराव पाटलांची भेट घेतली. पीडित तरुणाच्या आईनं मारहाण करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांना मोबाईलमधील व्हिडिओ दाखवून घटना सांगताना पीडित तरुणाच्या आईला अश्रू अनावर झाले. आरोपींवर कठोर कारवाईचं आश्वासन यावेळी मंत्री गुलाबराव पाटलांनी दिलं. काही गुन्हेगार असतील तर त्या गुन्हेगारांना सरण्या करण्याकरता आपण पाहिलं असेल की 40 गावमध्ये आता मागच्या काळामध्ये 3च दिवस झाले की एक प्रकारे वॉशआउट करण्यात आलं. त्याच्यामध्ये चाकूवाला असेल, पिस्तूलवाला असेल, 5,80,000ची सुद्धा रिकव्हरी करण्यात आली. म्हणजे आता पोलीस प्रशासनाने वॉशआउटचा कार्यक्रम केला. एक दिवशी तर पूर्ण जेवढ्या दारूच्या गावठी भट्ट्या आहेत ते एकाच दिवशी पूर्ण जिल्ह्यामध्ये ते साफ करण्यात आल्या. मी असं म्हणणार नाही की इतक्यामध्ये सगळं होऊन जाईल, पण पोलीस प्रशासन आता त्या पद्धतीनं जशास तसं काम करण्याकरता सज्ज आहे. त्या ठिकाणी SP साहेबांनी स्वतः ती कैफियत मी त्यांना सांगितलेली आहे आणि त्यांनी जर ते केलेलं असेल ठीक आहे. त्या मुलाची चूक असेल तर त्याच्यावरही गुन्हा दाखल होईल, पण चूक केल्यानंतर शिक्षा देण्याचा अधिकार त्यांना नाही आहे.
शिक्षा देण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला आहे आणि जर कोणी कायदा हातामध्ये घेत असेल तर निश्चितपणे त्याला वठणीवर आणतो. अहिल्यानगर महापालिका कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर मुकुंदनगर भागात काही जणांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये धीरज परदेशी यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे. मात्र आमदार संग्राम जगताप यांनी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि डीवायएसपी दिलीप टिपरसे हे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन केला होता. यावर बोलताना अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की पोलिसांचं मनोबल वाढवलं पाहिजे, यासाठी त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे. पोलीस प्रशासनाची पाठराखण देखील यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी केली. पोलिसांचं मनोबळ हे वाढलंच पाहिजे आणि ते वाढवण्याचं त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आम्ही लोकप्रतिनिधींनीच केलं पाहिजे. आता या नगरच्या दुर्दैव घटनेमध्ये जे काही समोर आरोप होत आहेत, मला वाटतं संपूर्ण आरोपी तातडीवर पकडले गेलेत. काही हैदराबादला फरार झाले होते, तिकडनं धरून आणलेत. 100% कठोर कारवाई विभाग करतोय त्याच्यावर. परंतु मी म्हटल्याप्रमाणे आमदार जगताप यांनी त्या संदर्भात जी पत्रकार परिषद घेतली तर त्यांना मी आता बोलवणार आहे की एक्झॅक्टली त्यांच्यामध्ये काय शंका आहे, पोलीस तपासामध्ये काही त्यांना अडचणी वाटतात का, पुढं त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्यात का, ज्यामुळे त्यांना असं वाटतंय की त्याची चर्चा करत होती. ते असं आहे की देश विघटन शक्ती जी आहे किंवा त्याच्यामध्ये धोरणान्वये जरी काही संबंध असला अशा शक्तींचा तर त्याच्यावर कार्य होणारच आहे. आवश्यकता वाटेल ती माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा करून तशी शिफारस आपण शासनाला करू. यासाठी हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात काही वेगवान घडामोडी. घुले कुटुंबियांनी पालकमंत्री सुनेत्रा पवारांची घेतली भेट. सुनेत्रा पवार यांनी सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सीआयडी तपासाला वेग. कोल्हापूरच्या निलेवाडी चिकुर्डे पूल आणि रस्ता प्रश्नी आजपासून निलेवाडी ग्रामस्थ बेमुदत उपोषणावर ठाम. निवेदन दिल्यानंतरही प्रश्न सुटले नाहीत, ग्रामस्थ आक्रमक. शिरूरच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडीमुळे कंपन्या त्रस्त. रांजणगाव एमआयडीसीत कंपनीच्या HR मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी. तातडीनं शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी. जळगावच्या मुक्ताईनगरात जुन्या वादातून तरुणाची चाकून भुसकून हत्या. संशयित अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात. कोल्हापुरात विविध मागण्यांसाठी नागरिकांचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आंदोलन. आंदोलकांचा रॉकेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न. लातूरमधील उदगीर येथे स्वातंत्र्यदिनी स्वच्छता कामगारांचा पालिकेवर धिक्कार मोर्चा. थकीत वेतन तातडीनं द्यावं या मागणीसाठी मोर्चा. नारी शक्ती विधेयकावर राजकारण नको. महिला आरक्षण विधेयकावर विरोधकांना सोबत यावं. लाल किल्ल्यावरून मोदींचं विरोधकांना आवाहन. महापालिका कर्मचारी धीरज परदेशी हत्याकांडातील एकूण 8 आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपींना करणाऱ्यांना सोडणार नाही, पोलीस अधीक्षक मुमंका सुदर्शन यांचं वक्तव्य. पुण्यातील चाकणच्या वाहतूक कोंडीमुळे राजकीय वातावरण तापलं. राजकीय नेत्यांचा वाढला ओघ. वाहतूक कोंडीचा प्रश्न आता उद्योगांसोबतच राजकीय दृष्ट्याही केंद्रस्थानी. नाशिकच्या विभागीय आयुक्तालयासमोर मंत्री गिरीश महाजन उपस्थित असलेल्या ध्वजारोहणावेळी आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्यानं अनर्थ टळला. आणखी काही विशेष आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.